Hello friends, welcome to the channel. Today we will study the topic blog writing, which is for 11th and 12th class. Before we begin today's video, we should know assessment criteria or scheme of marking. Friends, this question is asked in question number 4th D and it is optional for appeal and book review or film review. मित्रांनो नमस्कार आणि चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो आज आपण इयत्ता 11वी आणि 12वी साठी असलेला ब्लॉग रायटिंग हा टॉपिक शिकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या प्रश्नाची गुणदान योजना जाणून घेऊया. हा प्रश्न इयत्ता 12वी साठी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 डी मध्ये विचारला जातो आणि तो फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू किंवा अपील या दोन्हीला पर्यायी म्हणून असतो आणि या तिन्हीपैकी एकाची निवड आपल्याला करायची असते. कोणत्याही एकाची निवड करायची असते आणि ह्यासाठी जी स्कीम ऑफ मार्किंग आणि असेसमेंट क्रायटेरिया जो आहे याप्रमाणे असतो. मेन कंटेंट 2 मार्क्स, हेडर, मेनू, नेव्हिगेशन बार 1 मार्क अँड फुटर फॉर 1 मार्क अँड टोटल 4 मार्क्स. तर हा प्रश्न एकूण 4 मार्कासाठी विचारला जातो, ज्यामध्ये मुख्य मजकुराला 2 मार्क असतात, हेडर आणि नेव्हिगेशन बार आणि मेन्यू यासाठी 1 मार्क आणि फुटर जो आहे ज्याला तळटीप आपण म्हणतो तर त्यासाठी 1 मार्क, असा एकूण 4 मार्कासाठीचा हा प्रश्न असतो. मित्रांनो, आजचा विद्यार्थी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये कुठेही मागे पडू नये, तो प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावा, प्रत्येकाला या क्षेत्राचं ज्ञान असावं या उद्देशाने बोर्डाने हा ब्लॉग रायटिंगचा प्रश्न ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग रायटिंग या प्रकाराबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ब्लॉगचा इतिहास जाणून घेऊया. ब्लॉग्स बिगॅन इन 1994. अ ब्लॉग वॉज मोर ऑफ अ पर्सनल डायरी दॅट पीपल शेअर्ड ऑनलाईन. In this online journal, you could talk about your daily life or share about things that you were doing. Then, people saw an opportunity to communicate information in a new way online. मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात ही 1994 मध्ये झाली आणि ही एक ऑनलाईन प्रकारची डायरी आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा दैनंदिन आयुष्याबद्दलच्या भावना व्यक्त करत असतात आणि इतरांना तुमचं आयुष्य काय आहे किंवा तुम्ही जे काही लिहित आहात ते जाणून घेण्यासाठी किंवा त्यांना संवादासाठी हे एक ऑनलाईन माध्यम ब्लॉगचं आहे. तर ब्लॉग म्हणजे काय? व्हॉट इज ब्लॉग? द टर्म ब्लॉग इज शॉर्टन्ड व्हर्जन ऑफ वेब ब्लॉग. मित्रांनो, ब्लॉग हा शब्द वेब ब्लॉग या शब्दापासून तयार झालेला आहे. अ ब्लॉग इज अन ऑनलाईन जर्नल ऑर इन्फॉर्मेशनल वेबसाईट डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन इन रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर with the latest post appearing first at the top of the page and other entries are placed below. Each entry is called post. मित्रांनो, ब्लॉग हा एक ऑनलाईन मासिक आहे किंवा एक अशी वेबसाईट आहे की ज्यामध्ये तुमची माहिती दर्शवली जाते आणि ही माहिती दर्शविताना लेटेस्ट जी पोस्ट आहे किंवा लेटेस्ट तुम्ही जी काही पोस्ट टाकलेली असेल तर ती सुरुवातीला आणि अगोदरच्या पोस्ट पेजच्या तळाशी म्हणजेच उलट्या क्रमाने या सर्व पोस्ट वेब पेजवर दिसत असतात आणि या प्रत्येक एंट्रीला जे आपण ऑनलाईन शेअर करतो त्याला पोस्ट असं म्हणतात. टुडे देअर आर मोर दॅन 570 मिलियन ब्लॉग्स ऑन द वेब. द हायेस्ट नंबर ऑफ ब्लॉगर इज इन द USA. आज घडीला 570 दशलक्ष पेक्षा ब्लॉग वेबसाईटवर आहेत आणि सगळ्यात जास्त ब्लॉग असणाऱ्यांची संख्या अमेरिकेमध्ये आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ ब्लॉग? मग ब्लॉग निर्माण करण्याचा हेतू काय असतो? देअर आर मेनी रिझन्स टू स्टार्ट अ ब्लॉग. फॉर पर्सनल यूज अँड अ हँडफुल ऑफ स्ट्रॉंग वन्स फॉर बिझनेस ब्लॉगिंग. ब्लॉगिंग फॉर बिझनेस प्रोजेक्ट्स ऑर एनिथिंग एल्स दॅट माइट ब्रिंग यू मनी हॅज अ स्ट्रेट फॉरवर्ड पर्पज. मित्रांनो, मग ब्लॉग का लिहिले जातात? तर ब्लॉग लिहिण्यामागे अनेक कारणं आहेत. कित्येकदा ते वैयक्तिक स्वरूपाचे असतात तर त्याचबरोबर ते व्यावसायिक स्वरूपाचे देखील असतात आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून आपली वेबसाईट डिझाईन करून किंवा ब्लॉग डिझाईन करून आपल्या कस्टमरच्या किंवा ग्राहकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी ते केले जातात.
तसंच वैयक्तिक ब्लॉगमधून आपण अर्थार्जन सुद्धा करू शकतो, म्हणजे आपण पैसे सुद्धा ब्लॉगच्या माध्यमातून मिळवू शकतो. So the main purpose of a blog is to connect you to the relevant audience. Another one is to boost your traffic and send quality leads to your website. मित्रांनो, ब्लॉग तयार करण्याचा अर्थीचा मुख्य उद्देश हा असतो की तुम्ही तुमच्या वाचकांपर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवू शकता. त्याचबरोबर आणखी एक ब्लॉग निर्माण करण्याचा हेतू असतो की तुमच्या ब्लॉगकडे लोकांनी आकर्षित व्हावं आणि तुमच्या वेबसाईटला भेट द्यावी, यासाठी हे ब्लॉग तयार केले जातात. द मोर फ्रिक्वेंट यू ब्लॉग पोस्ट आर, द हायर द चान्सेस फॉर युअर वेबसाईट टू गेट डिस्कवर्ड अँड व्हिजिटेड बाय युअर टार्गेट ऑडियन्स. तर तुम्ही जसजशा ब्लॉगला पोस्ट लिहित जाता त्याप्रमाणे तुमच्या वेबसाईटवर लोकांचं लक्ष वेधलं जाऊ शकतं आणि तुमच्या वाचकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता यानंतर आपण पाहूया व्हॉट आर ब्लॉग्स अबाउट. ब्लॉग कशा संबंधी असतात. देर आर मेनी टॉपिक्स दॅट अ ब्लॉग मे कंटेन डिपेंडिंग ऑन हु इज अपडेटिंग इट अँड व्हाय. तर ब्लॉग कशासाठी असतात याचं उत्तर द्यायचं झालं तर अनेक विषय आहेत की ज्याच्या संबंधी ब्लॉगवर माहिती असते. जो कोणी ब्लॉग लिहिणारा आहे तर तो का आणि कशासाठी ब्लॉग लिहित आहे यावर त्या ब्लॉगची उद्देश किंवा तो ब्लॉग कशाविषयी आहे हे आपण सांगू शकतो. मेनी ब्लॉग्स प्रोव्हाइड न्यूज और कॉमेंट इन रिस्पॉन्स टू अ पर्टिक्युलर सब्जेक्ट लाइक लोकल न्यूज, पॉलिटिकल और इवन हॉबीज. फूड ब्लॉग्स आर पॉपुलर फॉर पीपल who want to share recipes, and many political activists and writers have blogs which are used to respond to current political topics. Many blogs also function as personal online diaries. मित्रांनो, ब्लॉग कशाविषयी असतात या संबंधी आणखी सांगायचं झालं तर आपण म्हणू शकतो की तुमच्या आवडीच्या विषयासंबंधी ब्लॉग असतात. त्याचबरोबर किंवा अद्ययावत घडणाऱ्या घटना घडामोडींचा आढावा किंवा त्या घटना घडामोडींवर मत व्यक्त करण्यासाठी सुद्धा ब्लॉग लिहिले जातात किंवा तुमच्या आवडीनिवडी याविषयीही ब्लॉग असू शकतात. तसेच सध्याच्या काळामध्ये बऱ्याचदा जे स्वयंपाकाच्या विविध पद्धती आहेत तर वेगवेगळे पदार्थ तयार करून त्या संबंधीची माहिती सुद्धा ब्लॉगवरून शेअर केली जाते आणि ते आजच्या काळामध्ये भरपूर लोकप्रिय असे ब्लॉग आहेत. त्याचबरोबर जे किंवा राजकीय विचारवंत आहेत तर ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुद्धा ब्लॉगवर पोस्ट शेअर करत असतात. आणि त्याचबरोबर अनेक ब्लॉग हे तुमची पर्सनल ऑनलाईन डायरी म्हणून सुद्धा कार्य करतात. क्रिएटिंग ब्लॉग ऑन द इंटरनेट. मग इंटरनेटवर ब्लॉग कसा तयार करायचा. इफ यू हॅव अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ वेब पेज डिझाईन अँड डेव्हलपमेंट यू मे बी एबल टू क्रिएट युअर ओन ब्लॉग ऑन अ पर्सनल वेबसाईट. Otherwise, your best option is to choose a website that does the setting up for you. मित्रांनो, ब्लॉग कोण तयार करू शकतो. तर ज्याला इंटरनेटचं किंवा वेब पेजचं ज्ञान आहे, वेब पेज डिझाईनचं ज्ञान आहे, तर तो व्यक्ती ब्लॉग तयार करू शकतो. किंवा त्याला पर्याय म्हणून जर तुम्हाला हे सर्व जमत नसेल तर ज्या ऑलरेडी ब्लॉगच्या वेबसाईट असतात त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता. जी वेबसाईट तुम्हाला सर्व अद्ययावत ब्लॉग संबंधीची जी काही आवश्यकता आहे ती पुरवत असते आणि तुम्ही फक्त त्या वेबसाईटवर तुमचे ब्लॉग पोस्ट शेअर करू शकता. सो दॅट ऑल यू हॅव टू डू इज जॉईन, कस्टमाइज अ लिटल अँड बिगिन टू राईट. आणि अशा अद्ययावत वेबसाईटच्या माध्यमातून किंवा रेडीमेड वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एखाद्या वेबसाईटची निवड करायची असते आणि त्यामध्ये थोडे बहुत बदल करून तुम्ही तुमचा ब्लॉग लिहायला सुरुवात करू शकता. देअर आर मेनी ब्लॉग वेबसाईट्स लाईक www.livejournal.com, www.wordpress.com, www.blogger.com, www.blogs.myspace.com. तर अशा ह्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला ताबडतोब तुमचा ब्लॉग तयार करण्यासाठी मदत करतात आणि या सर्व वेबसाईटपैकी कोणत्याही एका वेबसाईटची निवड करून तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता. They also give you the option to set controls so that you can choose to allow only friends or only yourself to read them.
आणि मित्रांनो, या वेबसाईटवर अशीही एक सुविधा असते की तुमचा मजकूर कोण वाचेल, तुमचे मित्र वाचू शकतील, तुमचे वाचक वाचू शकतील, किंवा तुम्हाला हे कोणालाही वाचू द्यायचं नाही, फक्त आपल्या स्वतःसाठीच जर ही ऑनलाईन डायरी ठेवायची असेल तसाही तो पर्याय या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला दिला जातो की ज्यावर तुम्ही तुमचं लिखाण सेव्ह करून ठेवू शकता, साठवून ठेवू शकता. तर हे आपण क्रिएटिंग ब्लॉग ऑन द इंटरनेट या संबंधी सांगू शकतो. मित्रांनो, यानंतर आपण पाहूया व्हाय ब्लॉगिंग इज सो पॉप्युलर. आजच्या काळात ब्लॉग रायटिंग किंवा ब्लॉगिंग ही लोकप्रिय का आहे? इट्स इम्पॉर्टंट टू मेन्शन दॅट द पॉप्युलॅरिटी ऑफ ब्लॉगिंग ग्रोज विथ each passing day. Blogs are becoming more and more popular for many reasons. This is because they offer a wealth of information on a lot of different topics. मित्रांनो, ब्लॉगची लोकप्रियता वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. तर आजच्या काळामध्ये ब्लॉग लोकप्रिय होण्यासाठी त्यावर जी विविध प्रकारची माहिती दिली जाते, माहितीचं भांडार ब्लॉगवर उपलब्ध आहे. वेगवेगळ्या विषयावर ही माहिती ब्लॉगवर उपलब्ध असते. दे ऑल्सो ड्राईव्ह ट्रॅफिक टू वेबसाईट्स बाय अट्रॅक्टिंग न्यू व्हिजिटर्स विथ इंटरेस्टिंग ब्लॉग कॉलम कॉमेंट्री. Blogs are a great tool because they allow anyone to express themselves on the internet. मित्रांनो, ब्लॉगवर भेट देणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी किंवा तुम्हाला रुचिपूर्ण माहिती दर्शवून अशा लोकांना तुमच्या ब्लॉगवर भेट देण्यासाठी आकर्षित केलं जातं. त्याचबरोबर ब्लॉग हे तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी, इंटरनेटवर व्यक्त करण्यासाठीची संधी उपलब्ध करून देत असतात. If you are looking for a way to express yourselves online or to share information regarding a favorite subject of yours, beginning your own blog may be the best option for you because everyone has an option on the internet and soon everyone will have their own personal weblog too.
लढायचा आहे. आत्मविश्वासाने आपण जर हा लढा लढलो आणि आपल्यामध्ये जर सकारात्मकता असेल आणि प्रयत्नांची जोड असेल तर आपल्याला नक्कीच